MIDC परिसरातील सुनील नगर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्या मंदिर व सोमनाग प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या जल्लोषात साजरा झाला। दरम्यान या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले। याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, श्री बालाजी शिक्षण प्रसारक संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन शंकर चौगुले, संस्था सचिव सौ शारदा चौगुले, MIDC पोलीस चौकीचे जाधव, संस्था संचालक सौरभ चौगुले, अमर चौगुले, नागराज चौगुले, महात्मा विद्या मंदिरचे मुख्याध्यापिका सौ सविता गायकवाड, सोमनाग प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी निळ, थोबडे प्रशालेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, नवनीत मराठी विद्या मंदिरचे चव्हाण सर, नवनीत मराठी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक चौगुले सर आदींची प्रमुख उपस्थिती होती। या शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील मनापासून आभार मानतो। मला या ठिकाणी विशेष करून या उपस्थित जनसमुदायाच्या आमच्या माता भगिनींचा आभार मानायचे, कारण का विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याशी पहिल्यांदा या ठिकाणी संवाद येत आहे। आपण इतक्या मोठ्या प्रमाणात मला मतदान दिलं, विशेष करून संपूर्ण प्रभाग 12 असेल, जवळपास 12,000चं मताधिक्य तुम्ही सगळ्यांनी मला दिलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो। तुमच्या समोर नतमस्तक होतो। तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे। पुढच्या 5 वर्षात तुमची कामं करण्याची जबाबदारी माझी असेल। आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आहेत। तुमच्या खात्यावर देखील मागच्या 2-3 दिवसापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अजून पुढच्या 4 दिवसात सगळ्यांच्या खात्यावरती लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील। ज्या कोणी महिलांनी अजून फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी देखील आपण येणाऱ्या काळात फॉर्म भरून घेऊया, त्यावेळी पोर्टल चालू होईल। तुमचे प्रत्येक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असेल। हा कार्यक्रम गॅदरिंगचा आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण डान्स बघण्यासाठी उत्सुक आहात। या गॅदरिंगमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे देखील मी अभिनंदन करतो। हे व्यासपीठ तुमची कला आपल्या शाळेतील सर्वांना पालकांना दाखवण्याची संधी आहे। या ठिकाणी सर्व कष्टकरी वर्ग शिकतो आणि तुम्ही तिला चांगल्या प्रमाणे या ठिकाणी सादरीकरण करताय। इतक्या मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यायला पालक जमले, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।